सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जतची प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मुक्काम डिक्सल येथे आयोजित केली होती। या आढावा बैठकीमध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज या बैठकीचे नियोजन केलं होतं। या आढावा बैठकीमध्ये आमच्या कर्जत तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते येथे उपस्थित होते आणि या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार आम्हाला येणाऱ्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला जो सन्मानाने योग्य न्याय देईल त्या पक्षाबरोबर आम्ही युती करण्यास इच्छुक आहोत, असे आमच्या सर्वानुमते आज निर्णय झालेला आहे। आज तुम्हाला दुसऱ्या पक्षांचं काय बोलणं चालू आहे का? आजपर्यंत तरी आमचं असं काही बोलणं चालू नाहीये, परंतु आम्ही आमच्या केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो कोणी पक्षाला योग्य न्याय देईल त्या पक्षाबरोबर आम्ही युती करण्यास तयार आहोत, असे आम्हाला आदेश आहेत। तुम्ही जर तुम्हाला जागा आरपीआयला दिल्या तर तुम्ही किती सीट करू शकताय? येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पंचायत समितीच्या 2 जागा लढण्यास आणि जिल्हा परिषदेची 1 जागा लढण्यास इच्छुक आहे। त्यामुळे आम्हाला जो कोणी पक्ष योग्य न्याय देईल त्या पक्षाशी आम्ही युती करण्यास तयार आहोत। सुनील सोनवणे, आपण जिल्ह्याचे सचिव आहात, तर तुमचं याबद्दल मत काय आहे? नमस्कार, मी जय भीम जय शिवराय। मी सुनील सोनवणे, रायगड जिल्हा महासचिव। आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जत नगरपालिका असेल किंवा कर्जतच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या आढावाच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आणि या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड आणि या तालुक्याचे प्रभारी तालुका अध्यक्ष मनोजजी गायकवाड, तसे आमचे कोकणाचे नेते आदरणीय राहुलजी डायलकर आणि कोकणाचे संघटक मर्यादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद असताना देखील काही आम्हाला या ठिकाणी धक्का खावा लागला, परंतु याचीच आम्ही संकल्पना डोक्यात घेतले आणि येत्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कर्जत तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष मनोजजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केली। याचा अर्थ असा आहे की या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद प्रचंड प्रमाणात आहे आणि मग असं असताना देखील मग आपण निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती का लढू नये अशी कार्यकर्त्यांची एक स्वप्न आहे आणि लढायची इच्छा आहे आणि ती निवडणुका लढण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी लागलेली आहे। मी आवर्जून या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की माझं स्वतः व्यक्तिगत म्हणणं आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं देखील म्हणणं आहे की जो पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सन्मान आणि योग्य त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा लढवण्यात तिकीट बहाल करेल, यासोबत आम्ही निश्चितपणे या तालुक्याची भूमिका रिपब्लिकन ठरवण्यात येईल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याच्या महत्त्वपूर्ण बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज प्रचंड प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असायला हवा अशी या ठिकाणी कार्यकर्त्यांची ठाम इच्छा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार लढण्यास इच्छुक आहेत। पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल आणि जो पक्ष आम्हाला संधी देईल त्याच्यासोबत आम्ही जाण्यास तयार आहोत।
मी सुरेखाताई कांबळे, कर्जत तालुका महिला अध्यक्ष. आज जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी आढावा बैठक निवडणूक संदर्भात लावली होती, त्या बैठकीला तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते आले होते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झालेली आहे. आणि जो पण पक्ष या निवडणुकीमध्ये आम्हाला सन्मानाने आम्हाला बोलवून घेईल किंवा आम्हाला सन्मानाने वागणूक देईल किंवा आमच्यासाठी जे सीट सोडतील त्यांच्यासोबत तालुक्याची महिला आघाडी देखील जायला तयार आहे आणि असा आमचा तालुक्याच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे.